जगाकडे डोळसपणे पाहत नाहीत, परंतु ज्यांना दृष्टी नसते ना ते खऱ्या अर्थानं या जगाकडे पाहतात आणि आपला जगण्याचा अर्थ शोधतात. एकदा का जगण्याचा अर्थ शोधला की निरर्थक गोष्टी या बाजूला सरतात आणि आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. जोरदार ताईंसाठी एकदा टाळ्या आपण वाजवूयात. खरं तर दरम्यानच्या कालावधीमध्ये माननीय जयवंतजी डोके साहेब, माननीय रमेशजी मेहर साहेब, माननीय काशीनाथजी लोखंडे साहेब, माननीय संदीपजी ताजने साहेब, माननीय शांतारामजी बटवाल साहेब, माननीय विलासजी बटवाल साहेब, माननीय राहुलजी सुकाळे, त्याचप्रमाणे आज 24 तासचे पत्रकार माननीय सय्यदजी, त्याचप्रमाणे न्यूज 18 लोकमतचे पत्रकार माननीय रायचंदी शिंदे, आज 24 तासचे पत्रकार रामकृष्णजी भागवत, मुंबई तकच्या पत्रकार स्मिताताई रायचंद शिंदे, आवाज भारतीच्या पत्रकार माननीय भारती हंडे, आपण सर्वच पत्रकार मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मला आदरणीय जितू भाऊंनी सांगितलं की डिसेंट फाउंडेशन जे काही उपक्रम राबवत आहे त्या उपक्रमांना सर्वोच्च उंची देण्याचं काम आणि तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकार बांधव करत असतात. म्हणून पत्रकार बांधवांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूयात. सत्यशील दादा, आज या डिसेंट फाउंडेशनच्या बाबतीत मला एक गोष्ट या ठिकाणी बोलावीशी वाटते की दातृत्व हे अंगात असावं लागतं, कोणी मोठा असो वा लहान. दातृत्व हे अंगात असावं लागतं, कोणी मोठा असो वा लहान. सागर जरी मोठा असला तरी झराच भागवतो तहान. आणि डिसेंट फाउंडेशन जरी छोटं असलं तरी जनसामान्यांसाठी तळागाळातील लोकांसाठी काम करतं. म्हणून डिसेंट फाउंडेशनसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. आणि यानंतर तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती जुन्नर माननीय डॉक्टर अश्विनीताई कुळमेथे, आपल्याला विनंती अल्प शब्दात आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात डॉक्टर अश्विनी कुळमेथे मॅडमचं स्वागत करूया.